नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? पहिल्या दिवशीचा खेळ बघून मी तर खुश झालेलो आहे, कारण सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या खेळपट्टीने थोडासा सुखद धक्का दिलेला आहे का श्रीलंकन गोलंदाजांनी केलेला मारा हा प्रभावी ठरलेला आहे का भारतीय संघाने टिचून फलंदाजी करून 300चा टप्पा गाठलेला आहे. मला खरोखर कळत नाही आहे, त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत असताना तीन गोष्टींकडे लक्ष होतं. भारतीय संघात बदल होतोय का? तो झाला. अपेक्षेप्रमाणे सारांश जैनला संधी देण्यात आलेली आहे. कुलदीप यादवला बाहेर बसवण्यात आलेलं आहे. सांगण्यात हे आलेलं आहे की त्याला थोडासा ताप आलेला आहे वगैरे. मला ते काही खरं वाटत नाही आहे. कुलदीपचा फॉर्म आणि त्याबरोबर समोरच्या संघात असलेल्या डावखुऱ्या फलंदाजांची संख्या विचारात घेऊन हा बदल केला आहे, असं माझं तरी मत आहे. दुसरा मुद्दा होता नाणेफेकीचा. नाणेफेक कोण जिंकतंय? परत एकदा नाणेफेकीचा कौल चांगल्या वेळेला शुभमन गिलच्या बाजूने लागला. अर्थात भारतीय संघ फलंदाजी करणार होता, ते केली. तिसरा मुद्दा होता खेळपट्टीचा. सगळ्यांचा अंदाज त्या खेळपट्टीकडे बघून असं होतं की ही खेळपट्टी गोलंदाजांना त्रास देणार, सतावणार, त्यांच्या डोळ्यातनं पाणी काढणार. अपेक्षेपेक्षा ही खेळपट्टी चांगली निघालेली आहे आणि अंदाज हा चुकलेला आहे असं सांगताना अजिबात कमीपणा वाटत नाही, कारण दिसत होती त्याच्यापेक्षा खेळपट्टीने गोलंदाजांना थोडी संधी दिलेली आहे असं मी वर्णन करताना म्हणेन. सुरुवात भारताची तेवढी चांगली झाली नाही, कारण के.एल. राहुल आणि यशस्वी जयस्वाल हे दोघंही खेळपट्टीचा अंदाज घेत होते. के.एल. राहुलचं बाद होताना माझं ऑब्झर्वेशन असं आहे, आदल्या ओव्हरमध्ये त्यांनी ऑफ स्पिनर केशराला एक कडक चौकार मारला, एक पुढे सरसावत षटकार मारला. त्याचा परिणाम असा झाला की त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती समोरच्या फास्ट बॉलरला उजव्या स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळताना के.एल. राहुल आऊट झालेला आहे. मी तर असं म्हणेन की देवदत्त पडिक्कल हा एका अर्थाने नशीबवान पण होता, परंतु नशिबाची साथ मिळाल्यानंतर त्यांनी काय केलं याच्याकडे आपण लक्ष देऊया. नशिबाची साथ मी एवढ्याकरता म्हणतो, शून्यावरती त्याचा कठीण झेल. कारण लाहिरू कुमारांनी जेव्हा पहिली विकेट काढलेली होती के.एल. राहुलची, त्याच्यानंतर त्यांनी देवदत्त पडिक्कलला अत्यंत हुशारीने हळू वेगाचा चेंडू टाकला. देवदत्त पडिक्कल खेळायला गेला आणि पॉईंटला सोनल दिनुशानी प्रयत्न केला, पण हाताला लागून तो झेल पडला. इतकंच नाही तर समोर जेव्हा केशराच्या बॉलिंगला तो खेळायला आला तेव्हा त्यांनी कट करायचा प्रयत्न केला आणि स्लिपमध्ये कॅप्टन धनंजय डिसिल्वानी अत्यंत कठीण झेल सोडला. त्यामुळे 0 आणि 1 धावांवरती देवदत्त पडिक्कलला जीवदान मिळालं. हे लक्षात घेतलं पाहिजे. 40-45 धावा करून यशस्वी जयस्वाल कधी आऊट होत नाही, तो आज आऊट होताना दिसला, कारण बॉल जो आसिता फर्नांडोचा होता तो अपेक्षेपेक्षा टप्पा पडून भस्कन आत आला. त्याच्यानंतर मात्र देवदत्त पडिक्कलनी सुपर बॅटिंग केली. त्याला कप्तान शुभमन गिलनी छान साथही दिली. दोघांनी मस्त 120 धावांची भागीदारी केली आणि लंच ते टी दरम्यान एकही विकेट जाणार नाही असं वाटत असताना शुभमन गिल आऊट झाला. आणि परत मी तुम्हाला सांगतो, बाद होताना त्यांनी प्रयत्न केलेला फटका हा T20 क्रिकेटचा फटका होता. T20 आणि वन डेमध्ये बॉल थर्डमॅनला ढकलून तो बऱ्याच धावा जमा करतो. अरे बाबा, टेस्ट क्रिकेटमध्ये असं चालत नाही. आसिता फर्नांडोची ती दुसरी विकेट होती आणि मी तर असं म्हणेन की त्याच्यानंतर देवदत्त पडिक्कलने आपल्या हातामध्ये सूत्र घेतली, कारण रिषभ पंत फलंदाजीला आला, लगेच आत गेला. त्याच्या कारण हुक मारत असताना त्याच्या हातावरती जबरदस्त चेंडू आदळला. नॉर्मली रिषभ पंत काय, जडेजा काय, हे कधीही चेंडू लागल्यानंतर डगमगत नाहीत. आज मात्र त्यांना झालेले आघात हे नक्कीच मोठे आहेत. आणि ज्या वेळेला आम्हाला बघायला मिळालं की रिषभ पंतनी पॅड्स काढलेले आहेत आणि तो फिजिओ आणि डॉक्टरशी चर्चा करतोय, त्यावेळेला शंकेची पाल मनात चुकचुकी ते की त्याच्या हाताची इजा ही कितपत गंभीर आहे. जडेजानी अगदी सुरेख साथ दिली देवदत्त पडिक्कलला. दोघांनी मिळून भारताचा डाव सावरला आणि पडिक्कलनी शतकाकडे वाटचाल करत असताना
ऑफ स्पिनरला मागे आपलं ज्या प्रभात जयसूर्याला मागं रेलत जे 2 बॅकफुटेड कव्हर ड्राईव्ह मारले ना, अप्रतिम होते. आणि त्याच्यानंतर सिंगल काढून त्यांनी शतक पूर्ण केलं. मी तुम्हाला सांगतो, संधी किंवा जीवदान हे फलंदाजाला मिळतं, त्याचा फायदा कोण किती घेतं हे बघायला लागतं. आणि पडिक्कलनी तो घेतलेला आपल्याला दिसलेला आहे. 2 सामन्यामध्ये त्यांनी 3 डावामध्ये केलेली फलंदाजी लक्षणीय परिणाम करणारी ठरलेली आहे भारतीय संघाच्या धावफलकावर. आजचं त्याचं शतक 117 धावांची खेळी भारतीय संघाला सुस्थितीत घेऊन गेली आहे. अर्थातच जडेजाच्या 40 आसपासच्या धावसंख्येला सुद्धा कमी लेखता येणार नाही, कारण ती पार्टनरशिप महत्त्वाची होती. फक्त अजून एक काळजी वाटते, बॅटिंग करत असताना जडेजाला बॉलिंग फिंगरला म्हणजे या फिंगरला 2-3दा जबरदस्त बॉलचा आघात झालेला आहे. कौतुक करायला लागेल आसिता फर्नांडोचं. दिवसभरात जवळपास 15 ओव्हर त्यांनी टाकलेले आहेत. 3 प्रमुख फलंदाजांना बाद केलं आहे. आणि करत असताना त्यांनी जो मारा केला आहे तो मन लावून, दम लावून तिखट मारा त्यांनी केलेला आहे. दिवसभर श्रीलंकन संघाने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करायला लागेल की ज्याच्यामुळे त्यांना 5 विकेट काढता आलेले आहेत. भारतीय संघाने 300चा टप्पा गाठलेला आहे. परंतु ह्याच्यात जेवढं बॅट्समनचं कौतुक आहे, पडिक्कलचं कौतुक आहे, तेवढंच कौतुक मला करावं असं वाटतं श्रीलंकन बॉलर्सचं. फील्ड अरेंजमेंट त्यांनी वेगवेगळी लावली, फलंदाजाला विचारात टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि ज्या खेळपट्टीवरती खूप मदत मिळत नाही आहे त्या खेळपट्टीवरती 5 पैकी 4 विकेट फास्ट बॉलरनी काढून दाखवले आहेत. म्हणून वेलबोल्ड श्रीलंका, म्हणून वेलबोल्ड आसिता फर्नांडो असं मला म्हणावं असं वाटतं. भारतीय संघ आत्ताच्या घडीला बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. परंतु या खेळपट्टीचं वर्णन असं केलं जातं की 2ऱ्या-3ऱ्या दिवशी ही खेळपट्टी फलंदाजीला अजून चांगली होते. भारताचे प्रमुख फलंदाज तंबूत परतलेले आहेत. आता 2 विकेट किपर ही डाव सावरतात का काय हे बघायला लागणार, कारण ध्रुव जुरेल सुरेख बॅटिंग करतोय आणि हाताच्या दुखापतीतनं सावरून रिषभ पण परत येतो का हेही बघायला लागणार आहे. या सगळ्याचे अपडेट मला मिळाल्यानंतर मी तुम्हाला देईन. परंतु 2ऱ्या दिवशीच्या खेळाकडे जात असताना मला हे बघायला आवडेल की खेळपट्टीचं स्वरूप बदलतं आहे का, ती बॅटिंगला अजून बरी होती का अजून या कडाक्याच्या उन्हाळ्यानी कोरडी होत जाते हे बघायला मजा येणार आहे. पण पहिल्या दिवशीचं खेळ बॅट बॉलचं जरा द्वंद्व झालं म्हणून मी खुश आहे. माझी मतं मी मांडली. तुमची मतं काय आहेत मला जरूर सांगा. पडिक्कलची खेळी, त्याला मिळालेलं जीवदान आणि त्या संधीचा त्याने उठवलेला फायदा, आसिता फर्नांडोची मनापासून काय म्हणतात त्याला दम लावून केलेली गोलंदाजी मला तरी भावली. तुम्हाला भावली का मला नक्की सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण सगळे C+ ब्लड ग्रुपचे आहोत. बाय बाय.